हो सर. आवाज येतोय का? हा, काल आपण बरंच क्रिटिकल टाईपचं कॉम्बिनेशन पाहिले होते काल अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये. सो ते कालचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे, ते रिपीट करा. ओके, कारण त्याच्याने भरपूर कॉम्बिनेशन तयार होणार आहे. अँग्युलर व्हेलॉसिटीचे बरेच फॉर्म्युले आपण ट्रेस केले होते. त्यातले सर्वात महत्वाचे ऍक्च्युअली 3 फॉर्म्युलेज होते. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एल, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी आणि ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम. त्याला थोडंसं रिअरेंज केलं होतं मी ऍक्सेलरेशन वगैरेच्या फॉर्म मध्ये, तसं पण त्याला रिअरेंज करता येईल. आता आपण नेक्स्ट टॉपिक पाहणार आहे, कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग. हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे ऍज पर न्यूमेरिकल कन्सर्न. ओके, सो स्प्रिंगचे जे कॉम्बिनेशन आहे याच्यावर न्यूमेरिकल पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सुद्धा सीईटी किंवा नीट किंवा JEE किंवा प्रत्येक एक्झामला जवळपास स्प्रिंग वरती क्वेश्चन असतो. जसे इलेक्ट्रिकल मध्ये रेजिस्टन्स असतात, रेजिस्टरचे पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशन आपण रेजिस्टन्सचे पाहिले होते, तसे स्प्रिंगचे सुद्धा मेकॅनिकल कॉम्बिनेशन असतात. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय, अशाच प्रकारचे स्प्रिंग कॉम्बिनेशन असतात. दिसतंय काय? जसे तुम्हाला सर्किट डायग्राम दिली जाते तशी तुम्हाला मेकॅनिकल सर्किट सुद्धा असतात. हे मेकॅनिकल सर्किट्स, हे इलेक्ट्रिकल सर्किट होते आधी. ओके, सो इथं पहा, हे 2 स्प्रिंग दिसत आहेत तुम्हाला, हे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट केलेत. पहा, पहिला स्प्रिंग, त्याला दुसरा सिरीज, दुसरा स्प्रिंग, एका पुढे एक. म्हणजे हा K1 पहिला स्प्रिंग आहे, हा K2 दुसरा स्प्रिंग आहे. दोघं कुठल्या कॉम्बिनेशन मध्ये? सिरीज. काय लक्षात? ओके, हे पहा, हे पण हा पहिला आणि हा दुसरा, हे दोघं सिरीज कॉम्बिनेशन मध्ये, सिरीज कॉम्बिनेशन असतं. आपण रेजिस्टन्स लावायचो पहा असे, पहिला रेजिस्टन्स, मग दुसरा रेजिस्टन्स R1 आणि R2, दोघं सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. आणि पॅरलल कसं दाखवायचो आपण? दोघं अशा टाइपचे पॅरलल होते समजा रेजिस्टन्स मध्ये. ओके, सो हे रेजिस्टन्स पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असतं R1 R2. तशी तर स्प्रिंग पण आहे, हे स्प्रिंगचं पण असंच आहे. हे एक बेसिक, हे एक बेस, आणि हे दोघं स्प्रिंग एकमेकाला कशी स्प्रिंग आहे, कसे एकमेकाला पॅरलल. पॅरलल आहेत ना, तर पॅरलल कॉम्बिनेशन म्हणतात त्याला. ओके, आता हे जे डायग्राम आहे ही पण पॅरलल कॉम्बिनेशनच्याच मध्ये जवळपास येते समजा थोडीशी. ऍक्च्युली याला पॅरलल नाही म्हणतायत, सिरीज म्हणता येतं, पण ते तसं पॅरलल सारखं त्याला ट्रेस करता येऊ शकतं. म्हणजे हे दोनही पॅरललचे कॉम्बिनेशन येतात आणि दोनही सिरीजचे कॉम्बिनेशन आहेत. हे पॅरलल का झालं? कारण मी तुम्हाला सांगितलं असेल पहा, पॅरलल कॉम्बिनेशन हे जंक्शन पॉईंटवर डिपेंड असतं. मी तुम्हाला बऱ्याच वेळेला करंट इलेक्ट्रिसिटी घेताना हा पॉईंट क्लिअर केलेला आहे. हे पॅरलल कॉम्बिनेशन असे पॅरलल दिसतात म्हणून नाही येते. आता समजा हे जे 3 टर्मिनल, हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स आहे, इकडे खाली एक रेजिस्टन्स आहे, आणि हा जंक्शन पॉईंट आहे, बरोबर? हा इथं. तर हे तीनही रेजिस्टन्स, इथला R1, इथला R2 आणि इथला R3, हे कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये असतील? कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये असतील? पॅरलल का सिरीज? अरे R1 R2 R3 कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये असतील? पॅरलल का सिरीज? करंट असताना, इकडनं जात असताना समजा I करंट जातोय तर आवाज येत नाही का? सिरीज मध्ये. सिरीज मध्ये काय गोष्ट करतात? अरे पॅरलल आहे ना, काय सांगितलं तुम्हाला? पॅरलल केव्हा असतं? जेव्हा करंट डिवाइड होतो. करंट काय होतो? डिवाइड होतो, डिवाइड. म्हणजे करंट हा डिवाइड झाला पाहिजे. मग आता हा करंट इकडे इकडे चालला, आता हे जंक्शन पॉईंट आहे ना हे. हो हो, समजा इकडे I आलाय, इकडे I1 जाईल आणि इकडे I2 येईल, 2 करंट होतील ना त्याचे. मग हे 2 रेजिस्टन्स एकमेकाचे कसे झाले? पॅरलल. करंट डिवाइड झाला म्हणजे ते पॅरलल आहे. म्हणजे ते सर्किट असं आहे पहा, ऍक्च्युअली ते सर्किट असं आहे, इथून ते असं होतंय पहा, हे जंक्शन पॉईंट आहे आणि इथून हा रेजिस्टन्स असं चाललाय आणि इथून हा रेजिस्टन्स असं चाललाय, असं सर्किट येते ऍक्च्युअली पाहायला गेलं तर. इकडे R1 आहे, इकडे R2 आहे, इकडे R3 आहे. असं दिसायला असं दिसलं की तुम्हाला वाटतं ते पॅरलल आहे, पण हेच तर सर्किट काढलं होतं मी. पहा बरं, इथं जंक्शन पॉईंट एक इकडे आणि एक इकडे, काय फरक आहे दोघं सर्किट मध्ये? सारखाच आहे. हा R1 येतोय, इकडनं याचे जंक्शन पॉईंटनी 2 तुकडे पडतील, एक इकडे जाणार, एक इकडे जाणार, एक इकडे गेला, एक इकडे गेला. नाही समजलं? समजलं सर.
हा ते डायग्राम कशी याला किंमत नाहीये. डायग्राम कशी याला किंमत नसते. कॉन्सेप्ट काय आहे त्याला किंमत आहे. कॉन्सेप्ट आहे की करंट डिवाइड म्हणजे ते पॅरलल आहे तसं इथे. तसं इथं पण आहे. इथं जंक्शन पॉईंट कोण इंडिकेट करतो? हे मास. हे मास जे असतं हे मास त्यांच्या जंक्शन पॉईंटला इंडिकेट करतात. या फिगरला तुम्ही नीट पहा. मी याला दोन वेगवेगळ्या प्रकारे काढतो. पहिली फिगर तुम्हाला ही सहज समजते. हे दोन स्प्रिंग एकमेकांसमोर येतात पहा. लगेच समजतं. आणि हा मास ते दोघांना कॉम्बिनेशन मध्ये दोघांचा कंबाईन मास आहे. समजा मी ह्या बेसला आणि ह्या बेसला जरा असं लिहितो. हा मास असा काढतो बाजूला मास. इथून हे दोन कॉम्बिनेशन तयार करतो. हा जो बेस आहे हा इथं तयार करतो आणि हा बेस आहे हा इथं तयार करतो. आणि हे स्प्रिंग असे झाले. मग काय बदलली कंडिशन? जर मी हॉरिझॉन्टल केलं असं तर असं दिसेल ना ते. हो. हे कोणतं कॉम्बिनेशन आहे? पॅरलल. ते पॅरललच आहे. ते दोन स्प्रिंगच्या मध्ये मास आलाय म्हणजे जंक्शन पॉईंट आलाय. जंक्शन पॉईंट जंक्शन आला म्हणजे डिवाइड होणार. म्हणजे हे इकडचं वेगळं हे इकडचं वेगळं. म्हणजे ते इथं असं स्प्रिंग येईल हा इथं असं स्प्रिंग येईल म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन आहे ते. आलं का? सो डायग्राम पाहून आपल्याला समजलं पाहिजे ते पॅरलल आहे का सिरीज आहे. आता या ठिकाणी तसं होत नाही. या ठिकाणी काय तुम्ही इथनं याला फोल्ड करा. समजा हा पॉईंट इथं होता पहा. इकडनं इकडे तो असा स्प्रिंग तयार होईल आणि एक बेस येईल आणि इकडनं इकडे असं स्प्रिंग तयार होईल आणि बेस येईल. इथं मास आहे. इथं जंक्शन पॉईंट आहे का? हा काही नाही. ते फक्त एक कॉम्बिनेशन आहे कनेक्ट झालेलं. त्यामुळे हे कोणत्या कनेक्शन मध्ये येतं? सिरीज. एकामागे एक कनेक्ट आहे ना. आलं का लक्षात? हो सर. या दोघांच्या मध्ये जर मास असेल तर तो जंक्शन पॉईंट कन्सिडर होतो आपल्या हिशोबाने मेकॅनिकल मध्ये. आलं का लक्षात? तर त्याला पॅरलल हो. म्हणायचं. आणि जर दोघांच्या मध्ये मास नाही नुसतं असं पॉईंट दिलाय कनेक्शन पॉईंट नुसतं बस मग काही फायदा नाही. ते काही मास नाही काही पॉईंट नाही येतो. डायरेक्ट कनेक्शन येते असं. हे सिरीज मध्ये येऊन जातं. मग हे असं आहे हे डायरेक्ट कनेक्शन नाही मध्ये काही ते सिरीज होऊन गेलं. आणि दोघांच्या मध्ये मास आला तर ते जंक्शन होऊन गेलं म्हणून हे पॅरलल आहे आणि हे सिरीज आहे. आलं का लक्षात? आता समजलं? हो हो सर. ते डायग्राम वर डिपेंड नाहीये. ते डायग्राम कशी काढू शकतो मी? ते कॉन्सेप्ट वर डिपेंड आहे. कॉन्सेप्ट कडे लक्ष द्या. कॉन्सेप्ट हा आहे की मध्ये मास आलं तर ते पॅरलल होणार आणि मध्ये मास बीस नसेल आणि दोन स्प्रिंग कनेक्ट केलं तर ते सिरीज आहे. असं आहे ते. हे पहा आता हे दोन स्प्रिंग होते. याचा सर्वात शेवटी मास कनेक्ट झालाय. दोघांच्या मध्ये का मास नाही म्हणून हे दोन स्प्रिंग सिरीज मध्ये होते. मास शेवटी आहे. हे पहा हे दोन स्प्रिंग सिरीज मध्ये आहे. मास शेवटी आहे. पण या ठिकाणी तसं नाही. या ठिकाणी नीट पहा तुम्ही. हे स्प्रिंग आणि हे स्प्रिंग यांच्यामध्ये मास आहे पहा. दिसतंय का? हो. हा तसं इथं पण पहा. हा स्प्रिंग आणि हा स्प्रिंग याच्यामध्ये मास आहे पहा. जेव्हा मध्ये मास येतो दोघांच्या कनेक्शन मध्ये तेव्हा ते पॅरलल असतं. ओके. हो सर. हो सर. हा लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. याच्यावर न्यूमेरिकल पडतात बरेच वेळेला आणि खूप इझी असतं ते. हार्ड काही नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमचा रेजिस्टन्सचा जो फॅक्टर असतो तुमच्या रेजिस्टन्सच्या एक्झॅक्ट अपोजिट ते स्प्रिंग असतात. रेजिस्टन्स कसे असतात सिरीज मध्ये? समजा मी सिरीज कॉम्बिनेशन केलं किंवा पॅरलल कॉम्बिनेशन केलं रेजिस्टन्सचं तर मी तुम्हाला स्प्रिंगचं पण सांगतो त्याच्या कम्पॅरिझन मध्ये. पण समजा इथं आपण वरती रेजिस्टन्सचं करू आणि खाली स्प्रिंगचं करू. वरती रेजिस्टन्सचं दाखवतो आणि खाली स्प्रिंगचं. रेजिस्टन्सचा हिशोब असा असतो की हे दोन जे रेजिस्टन्स आहेत हा समजा R1 असेल, हा R2 रेजिस्टन्स आहे, हे सिरीज आहे. ओके. आणि पॅरलल आहे समजा. ते कसं निघणार पॅरलल? समजा हे इथून असं सर्किट हे इकडे हे इकडे. हे डायग्राम तुम्हाला अशी माहिती असते तशी काढतोय. हे असं. हा R1 रेजिस्टन्स, हा R2 रेजिस्टन्स. तर यांचे रिझल्टंट रेजिस्टन्स कसे येतात? सिरीज मध्ये रेजिस्टन्स येतात की
याचा रिझल्टंट म्हणजे आर, नुसता आर म्हणजे रिझल्टंट समजा, म्हणजे दोघांचा कॉम्बिनेशन. तर हा कसा असतो, R1 प्लस R2 असतो. समजलं? दोनही सिरीजच्या रेजिस्टन्सचे प्लस करायचे म्हणजे आपल्याला त्यांचा रिझल्टंट भेटतो. आणि याचा पॅरललचा रिझल्टंट काय असतो पॅरललचा, तो असतो 1 अपॉन R इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. पाहिले नाही फॉर्म्युले कधी? ओके. हो हॅलो. हो सर. हा, हे झालं रेजिस्टन्सचं. आता स्प्रिंगचं सांगतो. याचे एक्झॅक्ट ऑपोजिट असतं स्प्रिंग. हे स्प्रिंग बद्दल सांगते हा. स्प्रिंगच्या गोष्टी करू आपण आता. स्प्रिंग बद्दल सिरीज मध्ये समजा, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये स्प्रिंग समजा असे दिसतात. असं इथं बेस डायग्राम, बेस म्हणजे त्याचा रेफरन्स पॉइंट, देन स्प्रिंग अँड देन मास, असं स्ट्रक्चर सिरीजचं असतं समजा. तर हा स्प्रिंग समजा स्प्रिंग K1 स्टिफनेस असलेला स्प्रिंग आहे आणि हा K2 स्टिफनेस असलेला स्प्रिंग आहे. ओके. K1 स्टिफनेस म्हणजे काय, त्याच्या स्प्रिंगच्या स्टिफनेसला दाखवतो तो, म्हणजे त्याच्या ॲबिलिटीला शो करतो. ओके. त्याला स्प्रिंग कॉन्स्टंट, फोर्स कॉन्स्टंट, स्प्रिंग काय पण म्हणतो आपण, स्टिफनेस कॉन्स्टंट ऑफ स्प्रिंग वगैरे. ओके. आणि सिरीज कॉम्बिनेशनची डायग्राम कशी असते, हे झालं सिरीजची. आणि पॅरललची डायग्राम कशी असते आता दाखवली. हा रेफरन्स पॉइंट, हा एक स्प्रिंग, हा एक स्प्रिंग, हा इथनं हा खाली, आणि हे दोघं स्प्रिंगचं एक कंबाईन मास तयार व्हायचं पहा खाली. ओके. हे पॅरललचं होतं पहा. याची K1 स्टिफनेस, याची K2 स्टिफनेस, हे पॅरलल कॉम्बिनेशन होतं. बरोबर ना? हो हा. आता नीट लक्षात घ्या फॉर्म्युल्यामध्ये काय फरक पडतो. जसं याचा रेजिस्टन्स R1 R2 सिरीज मध्ये दोघांची प्लस करून टाकतो आपण, तसं उलट आहे ते थोडंसं. हे याच्याशी इक्वालिटी आहे आणि हे याच्याशी इक्वल आहे. क्रॉस मारा त्याला, म्हणजे कसं होईल ते स्प्रिंग मध्ये. याचा जर रिझल्टंट पाहिजे असेल म्हणजे तो भेटणार 1 अपॉन K. K म्हणजे रिझल्टंट स्टिफनेस समजा, म्हणजे रिझल्टंट दोघं स्प्रिंगचा ऍक्च्युअल रिझल्टंट हा 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2 भेटतो. आलं का लक्षात? हो हो आणि सर. याचा पॅरलल मध्ये K हा K1 प्लस K2 भेटतो. म्हणजे एक्झॅक्ट तुमच्या रिझल्टंटच्या, म्हणजे तुमचे रिझल्टंट एक्झॅक्ट ऑपोजिट चालतात डिस्टन्सच्या. तुम्ही नीट पहा, आहे की नाही ऑपोजिट? है ना? आता नीट लक्षात घ्या, तुम्हाला रेजिस्टन्स सांगितलं गेलेलं आहे आधी करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये, त्याच्यामुळे ते पाठ असेल तुमचं. मग त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट करा, ते स्प्रिंगच्या लक्षात राहून जाईल. म्हणजे स्प्रिंगला पाठ करायची गरज नाही. समजलं? काही लक्षात? स्क्रीनशॉट घेऊन टाका. घेतला का? हो सर. हा, समजलं ना मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? तर पाठांतर कसं करायचं ते सांगतोय. असं लक्षात ठेवा, म्हणजे मी तसं लक्षात ठेवले, तुम्ही पण तसंच लक्षात ठेवा. लक्षात राहील. मग आता इथं पहा दिसतंय तुम्हाला हे सिरीज वाला पहा, हा रिझल्टंट सिरीजचा रिझल्टंट K1 1 अपॉन K1 KS म्हणजे सिरीज वाला रिझल्टंट K चा 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2 आला, म्हणजे तो पॅरललचा सिरीजला भेटलं. आणि इथं पॅरललला सिरीजचं भेटतं. हे पॅरलल कनेक्शन होतं की नाही, हे सेकंड वालं, त्याचं इक्वेशन असं आलंय पहा. कुठे गेलं? हा, हे पहा, हे KP म्हणजे पॅरलल साठी, मग 1 आणि 2 म्हणजे 2 स्ट्रिंग होते म्हणून 2 झाले, दोघांची प्लस करून टाकायची सरळ. हे पॅरलल साठी आहे. ओके. असं डायरेक्ट प्लस करून टाकायची, आणि ते 1 अपॉन 1 करायचं सिरीज साठी. आलं लक्षात? आलं का लक्षात? हॅलो. हो सर. हा,
ते स्प्रिंग कॉन्स्टंट असतात हे के, म्हणजे पहिल्या स्प्रिंगचा कॉन्स्टंट K1, दुसऱ्या स्प्रिंगचा कॉन्स्टंट K2 आणि सर्वांचा कॉम्बिनेशन म्हणजे काय, इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट. म्हणजे तो इफेक्टिव्ह म्हणजे तो रिझल्टंट म्हटलं होतं मी, इफेक्टिव्ह म्हणतात त्याला, इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा रिझल्टंट स्प्रिंग कॉन्स्टंट. सिरीज असेल तर त्याला KS लिहितात, पॅरलल असेल तर त्याला KP लिहितात. आलं लक्षात? इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंटला KP किंवा KS. आणि डाऊट? मी नुसतं K लिहिला होता फॉर्म्युल्यामध्ये, फक्त K जर लिहिला तर तो इफेक्टिव्ह असतो. राहील लक्षात हे? हो. बस एवढं तुम्ही त्या स्प्रिंग बद्दल लक्षात ठेवा, न्यूमेरिकल येतो सगळे. रेफरन्स सर्कल ऑफ मेथड. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारून घ्या. की प्रॉब्लेम आहे काही? हॅलो. सर हा हॅलो, हे हा रेफरन्स सर्कल डिलीट झालंय सर, नाहीये हा ना, ते नाही सिलेबस घेणार आहे मध्ये. आपण. हा. नाही घेणार आहे आपण, असं पण घेत नाही आपण त्याला. ती ग्राफिकल मेथड आहे ना, त्याला ते काही विचारलं पण जात नाही कधी, आणि प्रोजेक्ट वगैरे कधी विचारलं पण गेलं नाही आजपर्यंत. त्यामुळे आपण त्या रेफरन्स सर्कलच्या पॉईंटला घेत नाही कधी. आपण खालचा पोर्शन कव्हर करतो. फक्त मी त्याच्यात पाहतोय की नवीन वाढलंय का असं काही प्रोजेक्शन वगैरे, काही नवीन ऍडिशनल काही असं आलेलं नाहीये. फेज इन सिंपल हार्मोनिक मोशन हा टॉपिक असेल तुम्हाला, आहे ना आपल्या सिलेबस मध्ये? हो आहे. ओके. तो इलिमिनेट झालाय तर तो ऍक्च्युअली कामाचा पण नाहीये. म्हणजे त्यांनी काय केलंय, वेस्टेज टॉपिक जे आहेत ते कमी केले. समजा पडत पण नाही ना तो, त्याला असं पण घेऊन काही फायदा नसतो. पण मला सांगत चला, कारण कसं आहे, माझं लक्ष नव्हतं सिलेबस काय रिमिट केलंय ओमिट केलंय त्याकडे, पण आता हा मी ओमिट करणारच होतो. कधी कधी मोठा सिलेबस पण ओमिट केलेला असतो, मग ते तर आपल्याला करायचंच नाही. समजा आपण फेज इन सिंपल हार्मोनिक मोशन कडे लक्ष देणार. आता सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फेजेस असतात. हे पहा, मी तुम्हाला चॅप्टर वाचून दाखवणार, फोकस करत नाहीये. समरायझेशन महत्वाचं, आणि डेरिव्हेशन जेव्हा येईल तेव्हा. बाकी या टॉपिकची थेअरी करण्याच्या नादी लागू नका, थेअरी चुकून पण पडणार नाही. मी जेवढं आतापर्यंत शिकवलं तेवढं, जेव्हा थेअरी सांगतो तेव्हा थेअरी करायची, अदरवाईज करायची नाही. या डायग्राम्स महत्वाचे आपल्यासाठी, आणि याचं अनालिसिस महत्वाचं आहे, जे की कॉम्पिटिव्ह एक्झामला कामा येईल, सर्वात जास्त कामा येईल कॉम्पिटिव्ह एक्झामला. मॅक्झिमम वेळेस क्वेश्चन याच्यावरती विचारला जातो, आणि बोर्डला सुद्धा. सो हे अनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे, फेजेस इन सिंपल हार्मोनिक मोशनचं. सो मला लक्ष द्या इकडे. तुम्हाला पहिले अँगल हा पार्ट तुम्हाला समजला पाहिजे. फेज अँगल म्हणजे काय असतो, तर काय असतं, सिंपल हार्मोनिक मोशन कंटिन्युअसली व्हॅरी होत असते, प्रत्येक त्याच्या स्पीडच्या हिशोबाने. ओके. सो तो जो फेज अँगल असतो, म्हणजे फेज अँगल आपण कशाला म्हणतो, की सुरुवातीला काहीतरी डिफरन्स घेऊन वेव्ह तयार होते. आलं का लक्षात? म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे की एक ट्रेन समजा असं आहे, समजा औरंगाबाद स्टेशन आहे आणि जालना स्टेशन आहे. ओके. आणि मला कुणाकडे नाशिककडे असे स्टेशन लागतात की नाही, जालना पहिले लागतं, मग औरंगाबाद लागतं, मग नाशिक लागतं. ओके. तर तुमची एक ट्रेन जालन्यावरनं निघते आणि एक ट्रेन औरंगाबादवरनं निघते. ओके. आता दोघं जर सिंपल हार्मोनिक मोशन असतील तर दोघांची स्पीड सारखीच राहील की नाही? म्हणजे समजा हा 50 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने जाईल, तर आपण 50 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने जाईल ना. दोघं ट्रेन सारख्याच इंजिनचे आहेत, म्हणजे दोघं सिंपल हार्मोनिक मोशन आहे समजा. आ लक्षात? हो. हा, ही फर्स्ट ट्रेन, ही सेकंड ट्रेन. आता फरक पडेल ना, हे पहा, कारण ह्या दोन ट्रेन मध्ये जालना ते औरंगाबादच्या मध्ये समजा असं समजून घ्या की 100 किलोमीटरचा गॅप आहे समजा. ओके. तर हा 100 किलोमीटरचा गॅप कंटिन्युअसली मेंटेन राहील, तो कधीच कमी होणार नाही. का कमी होणार नाही? त्याचं कारण आहे, कारण हा औरंगाबादची ट्रेन 100 किलोमीटर आधी निघली आहे आणि जालनाची उशिरा, आणि दोघांची स्पीड सारखी आहे. स्पीड जर वेगवेगळी राहिली असती तर ते पुढे मागे झाले असते. पण हा 50 किलोमीटर जातो एका आवर मध्ये, हा पण 50 जातो ना. प्रत्येक वेळेस दोघांच्या मध्ये गॅप किती मेंटेन राहील? 100 किलोमीटर मेंटेन राहील की नाही प्रत्येक वेळेला? नाही समजलं?
नाही समजलं? अच्छा, नाही समजलं. माझं म्हणण्याचा अर्थ आहे की आता समजा ए एक स्टेशन आहे, एक बी स्टेशन आहे, एक सी स्टेशन आहे, एक डी स्टेशन आहे. यात प्रत्येकाच्या मध्ये समजा गॅप 10 किलोमीटरचा गॅप आहे समजा प्रत्येकामध्ये, 10 किलोमीटरचा. एक ट्रेन ए पासून स्टार्ट होते, एक ट्रेन म्हणजे समजा ट्रेनचं नाव देतो मी समजा स्मॉल ए नावाची ट्रेन आहे, ती ए पासून स्टार्ट झाली, आणि स्मॉल बी नावाची ट्रेन आहे ते बी पासून स्टार्ट झाली. दोघांची स्पीड सारखी, दोघांचे इंजिन सारखे, दोघांचे ड्रायव्हर सारख्याच कॅपॅसिटीचे, सगळं सारखं. हे जे ट्रेन होती हे 50 किलोमीटरच्या स्पीडने चालते पर आवरच्या, आणि ही पण 50 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने चालते समजा. ओके, समजलं? हो सर. तर आता काय होईल, आता मला सांगा, ही ए ट्रेन जेव्हा बी ला पोहोचेल तेव्हा ही बी ट्रेन कुठं पोहोचलेली असेल? सी ला ना. हो. म्हणजे प्रत्येक वेळेला हे दोघं जसजसे पुढे जातील तसंच आहे, असे प्रत्येक स्टेशन मध्ये त्यांना 10 किलोमीटरचं अंतर त्यांच्यामध्ये डिफरन्स राहील. म्हणजे हा बी जेव्हा सी ला पोहोचेल तेव्हा हा जो बी ट्रेन आहे हे डी ला पोहोचून गेलेली आहे समजा, प्रत्येक वेळेस त्यांच्यामध्ये 10चा गॅप सापडेल. हा जर डी ला आला तर हे ई ला पोहोचून जाईल. प्रत्येक वेळेला त्यांच्यामध्ये तो गॅप कमी होणारच नाही, कारण दोघांची स्पीड सारखी आहे. लक्षात? ते एकाच डायरेक्शनने जात आहे दोघांचे दोघं, त्यामुळे गॅप कमी होण्याचा आणि वाढण्याचा प्रश्न सुटत नाही. का? कारण त्यांच्यामध्ये सुरुवातीलाच एक गॅप तयार झालाय, कितीचा? 10 किलोमीटरचा. म्हणून तो गॅप कंटिन्यू मेंटेन राहील, कारण त्यांचं सगळं सारखं आहे, फक्त गॅप एक उशिरा सुरू झाली, एक नंतर सुरू झाली. आता समजलं? आता समजलं का? हे समजलं का की एक उशिरा सुरू झाला तर तो मागे पडतो, आणि जो लवकर सुरू झाला तो पुढे जातो. तेवढा गॅप नाही, पुढेच राहतो, आणि हा मागचा मागेच राहतो. आणि दोघं एकाच वेव असल्या कारणाने, सिंपल हार्मोनिक मोशन असल्या कारणाने सर्व प्रॉपर्टी सारख्या राहतील दोघांच्या. त्यांची स्पीड, आता रेल्वेच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर्व सारखं, इंजिन सारखं, ड्रायव्हर सारखा, सगळं सारखं, रूट सारखे, सगळं सारखं. फक्त काय, एक उशिरा निघते, एक नंतर निघते असं. मग कंटिन्युअसली तो डिफरन्स मेंटेन राहील ना, पुढची वाली पुढेच जाईल, मागची वाली मागेच राहील, तेवढ्या डिस्टन्सने. नाही समजलं? समजलं सर. हा, मग आता जसं हे ट्रेनचा मॅटर होता ना, तसे वेव असतात. एक सिंपल हार्मोनिक वेव आणि एक दुसरी सिंपल हार्मोनिक वेव. समजा एक सिंपल हार्मोनिक वेव किंवा सिंपल हार्मोनिक मोशन 0 स्टार्ट झाली, ते ट्रान्सव्हर्स वेव असतात. ओके, हे 0 पासून स्टार्ट झाली, पण 0 पासून स्टार्ट झाली म्हणजे 0 म्हणजे कोण? डिस्प्लेसमेंट 0 आहे, म्हणजे कुठली पोझिशन आहे ही? मेन पोझिशन पासून स्टार्ट झालाय. कुठून स्टार्ट झालाय? मेन पोझिशन पासून. आलं का लक्षात? हो. हा, आणि दुसरा जो आहे तो असं, आता हे मेन पोझिशन पासून स्टार्ट झालं होतं, दुसरा जो आहे तो 90 डिग्री पासून स्टार्ट होतो का, असं बरोबर अर्ध्यातनं. समजलं का? हे इथून स्टार्ट झाली, म्हणजे हे एक्स्ट्रीम पासून स्टार्ट झालंय, एक्झॅक्ट एक्स्ट्रीम पासून. आलं का लक्षात? नाही समजलं? हॅलो? नाही सर. अरे वेव आहेत त्या, कसं सांगायचं बरं तुम्हाला? हे काय असतं? ही वेव असते. पहिले वेव समजून घ्या, वेव काय असते. तुमचे जे सिंपल हार्मोनिक मोशन आहे ती एक वेव आहे. वेव म्हणजे ती एक सिंपल म्हणजे सायनोसायडल किंवा कोसायडल वेव असते. तुम्ही सिंपल हार्मोनिक मोशनच्या डेफिनेशनला आठवा. हार्मोनिक फंक्शन कशाला म्हणतात? ज्या मोशनला साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये लिहिता येतं ती हार्मोनिक मोशन.
आणि हार्मोनिक मोशन असणारी मोशनला आपण त्याच्यामध्ये लिनियर जर असेल त्याच्यामध्ये कर्वेचर आणि लिनियर अशा दोन प्रकारचे मोशन आहेत, अशा दोन टाईपच्या मोशनला आपण सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतो. म्हणजे याचा अर्थ हे जे वेव्ह आहे, हे जे मोशन आहे, या मोशनला साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल की नाही? लिहिता येईल ना. डेफिनेशनच आहे SHM. एच म्हणजे काय? हार्मोनिक. हार्मोनिक फंक्शन म्हणजे काय? हे बा, हार्मोनिक फंक्शन म्हणजे काय? हार्मोनिक फंक्शन म्हणजे जे साइन आणि कॉस मध्ये लिहिता येतं त्यांना हार्मोनिक फंक्शन म्हणतात. हार्मोनिक फंक्शन पासून हार्मोनिक मोशन तयार होते. हार्मोनिक मोशन म्हणजे काय? अशी मोशन की ज्याला साइन आणि कॉस मध्ये लिहिता येईल. आणि सिंपल मध्ये दोन प्रकारच्या मोशन येतात, लिनियर आणि कर्वेचर. लिनियर आणि कर्वेचर, रोटेशनल येत नाही. रोटेशनल मोशन याच्यात येत नाही. ओके, ट्रान्सलेशनल मोशन येत नाही, रोटेशनल मोशन, बरेच मोशन येत नाही. सो लिनियर आणि कर्वेचर अशा दोन प्रकारच्या मोशन ज्या साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये लिहिता येतील अशा टाईपच्या मोशनला आपण सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतो. काही समज आता काही डाऊट कोणाला डेफिनेशन मध्ये? नाही सर. हा, आता नीट लक्षात घ्या. मी तुम्हाला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन लिहून देताना काय लिहून दिलं होतं? ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय लिहिलं होतं ना? लिहिलं होतं की नाही? हो. हा, व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय होतं? ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ऍक्सेलरेशनचं इक्वेशन काय होतं? मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. आठवले का? त्याच्यामध्ये तुम्ही नीट पहा, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, सगळं जे मोशनचे जे सगळे पॅरामीटर आहेत ते सगळे साइन कॉसच्या मध्ये लिहिता येतात तुम्हाला. म्हणजे सगळे पॅरामीटरला कोण इंडिकेट करतं? साइन आणि कॉस इंडिकेट करतं. काय डाऊट याच्यामध्ये? नाही. आता ते खूपच डीप मध्ये सांगावं लागणार. आता पर्पज शिकून घ्या साइन आणि कॉस शिकण्याचं, तेव्हा तुम्हाला आयुष्यभरात काही अडचण येणार नाही. साइन आणि कॉस शिकायचं का बरं? एकदा प्रश्नच राहणार नाही मग आयुष्यात. मुद्दा असा आहे बाळांनो की सायनोसायडल वेव्ह आणि कोसायडल वेव्ह कशी काम करते ते पहिले पाहून घ्या. साइन आणि कोसाइन हे वेव्ह आहे आणि ते एका टेबल वरून काम करतात. तो टेबल तुम्हाला शिकवलेला आहे मी ऑलरेडी. तो टेबल हा टेबल असतो. हे बघा, हा टेबल झालेला आहे तुम्हाला. झिरो डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री असं असतं ना. आणि समजा इथं हे साइन आहे आणि एक कोस आहे, साइन कॉस अँगल. तर साइनचा 0 डिग्री काय असतो? 0, 1/2, 1/√2, √3/2, 1. बरोबर ना? हे साइनचे अँगल असतात. आणि कॉसचे काय असतात? 0, √3/2, 1/√2, 1/2 आणि 1. सर ओके, सर √3/2 30 ला आहे ना कॉस? उलट झालं का? ते चुकीचं लिहिलं वाटतं मी. हे कॉस आणि साइन इकडे लिहिलं पाहिजे होतं, म्हणजे ते बरं असतं. थांबा जरा. आता ठीक आहे. 0, 30, 45, 60, 90. साइन कॉस 0, 1/2, 1/√2, √3/2, 1, 1, √3/2, 1/√2, 1/2, 0. आता करेक्ट. ओके, हो हे सर. पाठ असेल तुम्हाला. 9, 10, 11, 12 सगळे ठिकाणी झालेलं असते. आता याच्यामध्ये हे साइन आणि कॉस म्हणजे नेमकं काय आहे? हे अँगल, हे काय आहे? हे अँगल आहेत. 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री अँगल आहेत आणि हे अँगलला इंडिकेट करतं. आता जर मला साइन वेव्ह काढायची असेल, साइन वेव्ह, साइन एक वेव्ह असते, तर साइन वेव्ह कशी काम करते पहा. साइन वेव्ह कशी प्रपोगेट होते? प्रपोगेशन महत्वाचं आहे. तर ही स्टार्ट होते 0 डिग्रीला, 0 पासून. हे पहा, 0ला ते 0च असते, म्हणजे ते मीन पासून स्टार्ट होते कधी पण. म्हणजे मीन पासून जर मोशन सुरू झाली तर ती ऑलवेज कोणची वेव्ह असणार?
साईन वेव्ह असतात. आलं का लक्षात? मग ती साईन पा अशी अशी वरती जाते 30ला, 30 पासून 45ला, 45 पासून 60ला आणि 90ला. इथं 90 टच झाले पाहिजे. म्हणजे इथं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कव्हर झालेलं असतं तिचं. इथं काय कव्हर झालंय तिचं? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कव्हर झाले पाहिजे. असे मॅक्झिमम इथलं मिनिमम, म्हणजे हा त्याचा मिड पॉईंट असतो, हा त्याचा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट असतो आणि हा त्याचा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट असतो. आलं का लक्षात? साईन वेव्ह मॅक्झिमम 1 होऊ शकते, मिनिमम -1 होऊ शकते आणि नॉर्मली ते 0 असते. आलं लक्षात? हा 0 पासून 1 पर्यंत आला पा. ओके ओके, तेव्हा 1 ला आला. आता याच्या पुढे काय होईल? याच्या पुढे -√3/2, मग हे मायनस, मग हे मायनस आणि मग पुन्हा 0. म्हणजे इथून ते परत खाली उतरते. मग ते परत कुणाकडे जाते? निगेटिव्ह एक्स्ट्रीम कडे. मग पुन्हा -1 होते, मग पुन्हा 0 कडे जाते, पुन्हा +1 होते, मग पुन्हा 0 कडे येते. अशी ते वेव्ह प्रपोगेट होते. आलं का लक्षात? हो सर. हा 0 पासून स्टार्ट होते, 1 कडे जाते, म्हणजे एक्स्ट्रीम पर्यंत. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, जास्तीत जास्त व्हॅल्यू 1 होऊ शकते, कमी कमी -1 होऊ शकते आणि मध्यभागी 0 असतो. मीन पासून स्टार्ट झाली, पॉझिटिव्ह 1 कडे गेली, मग तिथून परत 0 कडे येते, म्हणजे मीन कडे येते, पुन्हा मीन कडून निगेटिव्ह एक्स्ट्रीम कडे जाते, पुन्हा मीन कडे येते, पुन्हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडे, पुन्हा मीन कडे, निगेटिव्ह एक्स्ट्रीम कडे. आता हे तर पेंडुलम होता ना तुमचा, नीट आठवा तुमच्या पेंडुलमला. हो. पेंडुलम सांगायचो मी, हे बघा हा पेंडुलम, हा मीन पासून सुरू झाला, हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडे जाणार, मग इकडनं पुन्हा मीन कडे येणार, पुन्हा निगेटिव्ह एक्स्ट्रीम कडे जाणार, पुन्हा मीन कडे येणार, पुन्हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कडे जाणार, पुन्हा मीन कडे, पुन्हा इकडे, पुन्हा इकडे, पुन्हा चालू सायकल. मग हे कोणची वेव्ह झाली? साईन वेव्ह. आलं का लक्षात? हो सर. आता राहिला प्रश्न कोसाईन वेव्हचा. तो कोसाईनचा विषय असा असतो की या डिस्प्लेसमेंट ऑलरेडी मॅक्झिमम असतं, म्हणजे पहा मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट आपण 0 घेतो, पण या ठिकाणी तसं नाही ना. या ठिकाणी हा अँगल एवढं डिस्प्लेसमेंट वाढलेलं आहे की नाही, मग एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्झिमम पॉईंट वरती असतो. मग जर मी वेव्ह मध्ये सांगायचं झालं तर पहा 0 डिग्रीला तो सर्वात हायेस्ट आहे 1, दिसतोय का? 0 डिग्रीला सर्वात हायेस्ट आहे तो 1. म्हणजे आता कसं होईल पाहते, म्हणजे तो डायरेक्ट 1 पासून स्टार्ट होतो पहा असा, आणि तो इथं 0 येतो, मग इथून पुन्हा तो म्हणजे निगेटिव्ह कडे सर कनेक्ट. कॉस हा एक्स्ट्रीम पासूनच चालू होतो का? हा असं आहे ते. हा. ते एकमेकाच्या ऑपोजिट आहे थोडस. याच्यामध्ये 90 डिग्रीचा फरक पडतो तो. म्हणजे कोसाइडल वेव्ह ही 90 डिग्री पुढे चालते, कोणाच्या? साईनच्या. 90 डिग्री पुढे ना, म्हणजे एवढा साईनचा पार्ट खाऊन घेतला ना त्यांनी. हे पहा एवढा साईनचा पार्ट नाही खाल्ला का, डायरेक्ट इथून सुरू झाली पहा, अशी डायरेक्ट सुरू झाली पहा, एवढा पार्ट खाऊन गेली ना. हा असं आहे ते. साईनच्या 90 डिग्री पुढे चालते कॉस वेव्ह, म्हणजे ते कुठनं स्टार्ट होते त्याच्यावर डिपेंड आहे ते. तुम्ही तुमचा पेंडुलम जर मीन पोझिशन पासून हलवला तर साईन वेव्ह तयार होणार, आणि तुम्ही तुमच्या पेंडुलमला जर एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट केलं चालू करायला, हलवायला, तर तो कोसाईन वेव्ह तयार करतो, म्हणजे कॉस वेव्ह तयार करतो. आलं लक्षात? हो. तुमच्या स्टार्ट करण्यावरती आहे की तुम्ही कोणचं स्टार्ट करताय. म्हणजे हा जो पेंडुलम आहे हा मीन, एक्स्ट्रीम, नेगेटिव्ह एक्स्ट्रीम. ओके, आता तुम्ही स्टार्ट कुठनं करता ते महत्वाचं. थोडा कमी आवाज काढला चालेल का? कसा दुखतोय माझा. ओके, तर माझा म्हणण्याचा अर्थ आहे की जर तुम्ही एक्स्ट्रीम पासून स्टार्ट केली वेव्ह तर तुम्हाला कॉस वेव्ह भेटते, कॉस वेव्ह भेटते. समजलं? समजलं? हा. आणि जर तुम्ही मीन पासून स्टार्ट केली वेव्ह तर तुम्हाला साईन वेव्ह भेटते.
म्हणजे तुमचं फंक्शन कोसाइडल फंक्शन आहे का साइन फंक्शन आहे हे तुमच्या स्टार्टिंग वर डिपेंड आहे. आलं लक्षात? तसं याचं पण निगेटिव्ह एक्स्ट्रीम पासून जरी स्टार्ट केली तरी कॉस वेव्हच भेटणार. निगेटिव्ह पासून सुरू होईल फक्त, एवढं लक्षात ठेवा. डायग्रामचा स्क्रीनशॉट काढून घ्या, काम येईल तुम्हाला. आता तर काही प्रश्न नाही तुम्हाला की साइन आणि कॉस का शिकायचं. अजूनपर्यंत प्रश्न आहे? हॅलो हॅलो, अरे अजूनपर्यंत प्रश्न आहे का की साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक नेमकं काय आहे, का बरं अभ्यास करावा लागतो त्याचा मॅथ्स मध्ये. हे फिजिक्स मध्ये जे वेव्हज आहेत त्या सर्व वेव्हजला आपल्याला हार्मोनिक फंक्शन्स मध्ये कन्वर्ट करता येतं. म्हणजे साइन कॉस टॅन कॉट सेक कन्वर्ट करता येतं. त्यातलं फक्त साइन आणि कॉस मध्येच कन्वर्ट करता येतं, त्याला हार्मोनिक म्हणतात. टॅन कॉट मला वेगळ्या वेव्हज असतात. तर वेव्हजच्या फॉर्म मध्ये वेव्हजला आपल्याला फक्त साइन आणि कॉस मध्येच दाखवता येतं, कारण त्याच फंक्शनच्याच वेव्ह आहे. तुम्ही त्याला ऍडिशन सबट्रॅक्शन नाही करू शकत. त्या कर्वेचर आहेत, त्याला ऍडिशन सबट्रॅक्शनचे रूल लागू होत नाही. बिमेशनचे त्याला साइन आणि कॉसचेच रूल लागू होतात. तो अँगल तशा प्रकारची वेव्ह तयार करतो म्हणून तसं येते. मग आपलं जे फिजिक्स आहे पूर्ण फिजिक्स एनर्जीवर डिपेंड आहे. पूर्ण फिजिक्स मध्ये तुम्ही अभ्यास कसा करतात, एनर्जीचा स्टडी करतात. पूर्ण ठिकाणी एनर्जी बॅलन्स करतात. याची एनर्जी मोशन मध्ये आली, मोशन मध्ये त्याला एनर्जी गेली, इकडे तिकडे ट्रान्सफर झाली. सगळं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीवर डिपेंड आहे. सगळी एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये बाहेर निघते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असो का केमिकल वेव्ह, कुठल्या पण वेव्ह असो, फिजिकल वेव्ह असो, केमिकल वेव्ह असो, साऊंड वेव्ह असो, काही असो, वेव्हच असतात. त्या एनर्जी वेव्हच्या फॉर्म मध्येच प्रपोगेट होते. आणि जी वेव्हच्या फॉर्म मध्ये प्रपोगेट होते तिथं ट्रिग्नोमेट्री येणारच, कारण वेव्हला इंडिकेट करणारं एकच फंक्शन आहे आपल्याकडे, ते म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचे फंक्शन साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. म्हणून तुम्हाला साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक एवढं शिकवलं जातं, कारण पूर्ण फिजिक्स, पूर्ण मॉडर्न फिजिक्स म्हणजे जुनं फिजिक्स नाही, मॉडर्न फिजिक्स त्याच्यावरती डिपेंड आहे. आता काही प्रश्न? आता काही प्रश्न? अरे बोला ना, काही प्रश्न असेल तर. अजूनपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? हॅलो हॅलो. नाही सर, कळालं. हा, सो मुद्दा असा आहे बाळांनो की सुरुवातीला जो अँगल घेऊन ते निघते वेव्ह काय असतो, एवढं सगळं फेज अँगल समजण्यासाठी सांगितलंय. एवढं जवळपास मागच्या 40 मिनिटात हे जे एवढी एक कन्सेप्ट आहे ना, एवढी सांगण्यासाठी फक्त बस. कारण ते घेऊन टाकणार तुम्ही, पण तुम्हाला समजणार नाही नेमकं काय असतं ते. आता नीट तुम्हाला समजेल माझा म्हणण्याचा अर्थ काय. फेज अँगल म्हणजे काय? आता फेज अँगलच्या वेगवेगळ्या केसेस असतात. माझं म्हणणं असतं फक्त फेज अँगल 0 कधी, म्हणजे फेज अँगल थिटाने दाखवतात. थिटा म्हणजे फेज अँगल, लक्षात ठेवा. थिटा म्हणजे फेज अँगल, ओके. आणि तो फाय होता, तो फाय काय होता? फोर्स कॉन्स्टंट. आलं का लक्षात? त्या अँगल राहायचा तो कसं ओळखतो, पहिले थिटाकडे लक्ष द्या. थिटा म्हणजे फेज अँगल असतो, स्टार्ट होतो मीन पोझिशन पासून. आता हे सांगतो मी तुम्हाला काय होतं. मूव्हिंग टू द पॉझिटिव्ह टर्मिनल्स ड्युरिंग द बिगिनिंग ऑफ द फर्स्ट ऑसिलेशन, फेज अँगल थिटा is equal to 360 degree or 2 pi degree is the beginning of the second oscillation and so on for the successive oscillations. आता समजलं जरा अवघड आहे तुम्हाला, पण तरी पण मी प्रयत्न करतो सांगण्याचा. समजलं तर चांगलीच गोष्ट, नाही समजलं तर सोडून द्या, पाठ करून घ्या. आणि असं खूपच चांगलं. तर असं आहे की एक सर्कल जेव्हा कंप्लीट करतो आपण, समजा हे 0 डिग्री समजायचं, ओके. आपण एक सर्कल कंप्लीट करतो
तेव्हा किती डिग्री तयार होतात? 360 डिग्री. परत याच ठिकाणी येतो की नाही? हो. हा, म्हणजे एक सायकल कंप्लीट व्हायला 360 डिग्री लागतात. पुन्हा पुढचं सायकल कंप्लीट व्हायला किती डिग्री होत जातील मग ते 360 चे डबल किती झाले? 720. 720 डिग्री. म्हणजे तिसऱ्या ऑसिलेशनला परत जर तुम्ही सायकल मारलं तर 720 चे डबल 144 डिग्री. हा लक्षात? म्हणजे असे 144 डिग्री असं, म्हणजे अशी डिग्री वाढत जातात. पहिल्याची स्टार्टिंग 0 पासून झाली. दुसरं सायकल होणार 360 डिग्री पासून. तिसरं सायकल स्टार्ट होणार 720 डिग्री पासून. चौथं सायकल स्टार्ट होणार 1440 डिग्री पासून. आलं लक्षात? आलं का लक्षात? सायकल स्टार्ट होण्याचं डिग्री दिलंय त्यांनी, किती डिग्रीला सायकल स्टार्ट होतं. पहिलं सायकल 0 डिग्रीला स्टार्ट झालं, मग 360 झाले. मग दुसरं सायकल 360 पासून पुढे चालू होतं. मग तिसरं सायकल 270 पासून चालू होतं. चौथं सायकल 1440 पासून चालू होतं. आलं लक्षात? आलं का लक्षात? हो. तर हे जे आहे हे सायकल चालू होण्याचे अँगल आहे. आता आपण सायनोसायडल वेव्ह घेतली समजा आपली, तर ही तुमची रेफरन्स पॉईंट असतो समजा. हा समजा रेफरन्स पॉईंट आहे समजा, इथं 0 आहे एक्झॅक्ट, आणि हे वरती तुमचा एक्स्ट्रीम पॉईंट आहे समजा. हा एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह, हा एक्स्ट्रीम निगेटिव्ह. हा एक्स्ट्रीम असतो, हा मीन असतो, हा एक्स्ट्रीम असतो, आणि हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम असतो, आणि हा निगेटिव्ह एक्स्ट्रीम असतो. एवढाच फरक असतो. ओके. आता सायनोसायडल जर वेव्ह असेल, कोणत्या प्रकारची वेव्ह साईन वेव्ह आहे, तर इथं 1 असणार, इथं -1 असणार, आणि मध्ये 0 असतो. 0, 1 आणि -1 च्या मध्ये ते काम करते. जर का तुमची वेव्ह 0 पासून स्टार्ट झाली तर ती अशी जाणार, पुन्हा अशी येणार, पुन्हा अशी जाणार, पुन्हा अशी येणार. डाऊट याच्यात कोणाला? ओके. हो. आता अशा टाईपच्या वेव्हला फेज अँगल 0 घेतात. म्हणजे थिटाची व्हॅल्यू 0 असते. त्याचं कारण आहे, कारण तो एक्झॅक्ट मीन पासून स्टार्ट झालाय, मीनला हा 0 होतो. लक्षात? आता हे झालं जेव्हा तो एक बिलकुल 0 पासून स्टार्ट झालेला असतो तेव्हा फेज अँगल 0 चा. समजा इथनं स्टार्ट झाली, म्हणजे रेफरन्स पॉईंट इथं आहे समजा आपला, आणि वेव्ह इथून स्टार्ट झाली, याला इथून समजा अशी, कुठनं म्हणतोय मी, इथून पहा, याशी सुरू झाली इथून. आता फरक पडला की नाही? किती डिग्रीचा पडला? इथून इथपर्यंत किती डिग्रीचा फरक आहे? हा 360 डिग्रीचा फरक आहे. एक सायकल कंप्लीट होता ना त्याच्यात पूर्ण. हे बा, म्हणजे बा, हे 90, हे इथं 180, हे इथं 270, आणि इथं 360. समजलं का? प्रत्येक वेळेस 90 वाढतं ना ते आपाप करत. पडला की नाही फरक? हो. हा, मग या केसमध्ये, आता ही जी केस सांगितली मी आता वरची काळी, या केसमध्ये फेज अँगल यायचा थिटा यायचा किती? 360 डिग्री. का? कारण तो 360 डिग्री लेट सुरू झालाय. म्हणजे पहिलं सायकल त्यांनी पूर्णतः मिनिमाइज केलंय आणि त्याच्यानंतर तो स्टार्ट झाला, एक सायकल सोडून. मीन पोझिशन पासून स्टार्ट झाला, दोघं मीन पासून स्टार्ट झाले पहा. नाही समजलं? समजलं सर. हा, मग फेज अँगल हा स्टार्ट कुठून होतो त्याच्यावर डिपेंड आहे.
तो जर एक सायकल सोडून स्टार्ट होत असेल तर तो जिथून स्टार्ट झाला तेवढा फेज अँगल आधी सुरुवातीला घेऊन टाका. म्हणजे एवढा फेज अँगल त्यांनी ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे. एवढ्याचा गॅप ऑलरेडी आहे. तो गॅप सांगतो तो स्टार्टिंगचा गॅप. स्टार्टिंगला किती गॅप पडला. आता काही डाऊट कुणाला. याला जर रेडियन मध्ये लिहायचं झालं तर रेडियन मध्ये पण लिहिता येतं. हा 0 पासून झाला तर 0 रेडियन असतं ते. आणि 360 डिग्री म्हणजे किती रेडियन 2 पाय रेडियन. ओके 0 रेडियन 0 डिग्री म्हणजे 0 रेडियन. डायग्राम काढून घ्या. फेज अँगल समजेल तुम्हाला म्हणण्याचा अर्थ काय होतो. काही लक्षात. हो. म्हणजे पहिल्या सायकलला फेज अँगल 0 असतो. दुसऱ्या सायकलला पासून जर सुरुवात झाली तर फेज अँगल 360 डिग्री असणार. तिसऱ्या सायकलला किती तयार होईल 270. तिसरं 2 सायकल कंप्लीट होऊन जातील ना. 270 म्हणजे तिसऱ्या सायकल पासून असं सक्सेसिव्हली सुरुवात. 720 ना सर. हा 720 दुसरं सायकल कंप्लीट झाल्यानंतर 720 राहील अँगल. बरोबर ना. असं आपल्याला कोणत्या सायकल पासून स्टार्ट होतं त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. न्यूमेरिकल मध्ये सगळं व्यवस्थित दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं सेकंड सायकल पासून चालू झाली बघ. मग त्या टायमाला फेज अँगल 0 घेऊन जमेल का. जमेल का. सेकंड सायकल पासून सुरू झाली तर 360 घ्यावं लागेल ना बाळांनो फेज अँगल. सेकंड सायकल पासून सुरू झाली तर 360 घ्यावं लागेल की नाही. हो सर. हा मग हे स्मार्ट वर्क शिकून घ्या. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्हाला इथं प्रश्न विचारते. प्रश्न म्हणजे याच्यावरून प्रश्न तयार करते. कठीण वाटेल तुम्हाला सुरुवातीला पण मग ते तसं शिकवावंच लागेल मला. नाही तर मग रट्टा मारून घ्या. मग काही पर्याय नाही. मग हे जर झालं तर पहा पुढे आता. हा पहिला टॉपिक तुमचा क्लिअर. पहिलं त्यांनी दाखवलाय बा. रट्टा मारायला पण सोपं आहे. मग आता तुम्हाला रट्टा मारता येईल. हा म्हणतो जर मी पॉझिटिव्ह पासून स्टार्ट झाला पहिल्या सायकल मध्ये पॉझिटिव्ह पासून तर ते 0 घ्यायचं. आणि जर तो फेज अँगल 360 किंवा 2 पाय घ्यायचं वेन बिगिनिंग ऍट द सेकंड ऑसिलेशन. सेकंड ऑसिलेशन पासून स्टार्ट झाला तर 360 येणार. आणि मग थर्ड ऑसिलेशन पासून 720 येणार. मग फोर्थ ऑसिलेशन पासून 1440 येणार. 1440. समजलं का. सर हे फक्त साइन वेव्ह साठी आहे का. साइन कॉस मग ते प्रत्येकावर डिपेंड आहे ना. आता हे वेव्ह असते. आता साइन कॉस वेव्ह जेव्हा 0 पासून स्टार्ट होईल तेव्हा ते सेमच राहील. मेन पोझिशन कॉसला पण तशीच आणि साइनला पण तशीच. दोघा वेव्ह साठी मेन पोझिशनच असते. त्याने पोझिशन म्हटलं ना ते डायरेक्ट मेन पोझिशन. डायरेक्ट मीन म्हटला ना तो. मग ते कॉसला पण मीनच असतो आणि साइनला पण मीनच असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये कॉस आणि साइनचा असा फरक पडत नाही. लक्षात. आलं का लक्षात. हो सर आलं लक्षात. सेकंड पॉइंट पहा. सेकंड पॉइंट दिलाय फेज अँगल 180 डिग्री किंवा पाय इंडिकेट असेल ड्युरिंग द फर्स्ट ऑसिलेशन व्हेन पार्टिकल ऍट द मेन पोझिशन अँड मुव्हिंग टू द नेगेटिव्ह सिमिलर स्टेट in the second oscillation will have the phase angle 360 plus 180, that is 2 pi plus pi. So on the for successive oscillation. आता नीट लक्षात ठेवा. समजा जर तो मीन पोझिशन पासून स्टार्ट झाला पण तो निगेटिव्ह ऍक्सिस कडे गेला पहिल्यांदा. ओके तर त्याने 180 चा घोळ घालून ठेवलेला असतो. म्हणजे कसा पहा आता कसा तुम्हाला तो कसा सांगतो. हे तुमची फर्स्ट वेव्ह आहे जी मागे आपण पाहिली. अशी मस्त मीन पासून सुरू झाली होती आणि अशी मस्त जात होती. ओके पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम निगेटिव्ह एक्स्ट्रीम. पॉझिटिव्ह निगेटिव्ह एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम आणि मीन 0. ही तुमची नॉर्मल वेव्ह होती एकदम. ओके तर याचं म्हणणं आहे की हा पॉझिटिव्ह कडे जात होता म्हणून तर काही प्रॉब्लेम नव्हता. समजा मग 0च घ्यायचं कारण एकदम वेव्ह नॉर्मल आहे. एकदम नॉर्मल वेव्ह होती. ते पॉझिटिव्ह कडे जात होता तो 0 पासून. वेव्ह अशी स्टार्ट न होता अशी झाली. समजा हे पॉझिटिव्ह
पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, हे निगेटिव्ह एक्स्ट्रीम आणि हे मीन इथं 0. वेव्ह अशी स्टार्ट झाली पहा. आता नॉर्मल वेव्ह कशी पाहिजे? नॉर्मल वेव्ह कशी पाहिजे होती? नॉर्मल वेव्ह अशी पाहिजे होती. ही नॉर्मल वेव्ह आहे, एकदम ओके, काही प्रॉब्लेम नाही. पण याची वेव्ह कशी स्टार्ट होते? बघा, हा म्हणतो मीन पासून स्टार्ट झाली पाहिजे पण निगेटिव्ह कडे गेली पाहिजे. मग हे तर पॉझिटिव्ह कडे जाते, इकडची एवढी तर पॉझिटिव्ह कडे जाते ना ही अशी. मग हे चालेल का? हे सोडून देईल ना तो. मग आता स्टार्ट कुठून होईल? इथून असं पहा. आलं का लक्षात? हो सर. आलं का लक्षात? हा, नीट लक्षात घ्या. वेव्ह तीच आहे पण तो स्टार्टिंग त्यांनी बदलवली. त्यांनी सांगितलं होतं मी मीन पासून स्टार्ट होणार पण निगेटिव्ह कडे आधी जाणार. या ठिकाणून जर स्टार्ट केली तर तो पॉझिटिव्ह कडे आधी जातो, म्हणजे हा पार्ट घेतला जाणार नाही. मग किती डिग्रीचा फरक पडला बाळांनो? हा इथं 0 डिग्री असतो आणि हा इथं 180 डिग्री असतो ना. एक सायकल, एक हाफ सायकल 180 डिग्रीचं असतं. हे 180, मग हे पुन्हा इथं 360 होणार, मग हे पुन्हा 270 होणार, असं चालू राहतं ते. 270 नाही, वाढतं ते. ओके, 180 वाढते, 540 होईल इथं. असं 180 नाही, म्हणजे हे हाफ, हे अर्धा 90 असतं, म्हणजे हे अर्धवाला 90, हे अर्धवाला 90, 90 180, पुन्हा 90 मग 360, पुन्हा 90 मग 540, असं. समजलं का? सर हा, हे थोडं परत सांग. हे जे असं एक डोम असतो ना तुमचा, हा जो एक डोम आहे की नाही, हा आपला, हा असा एवढा, हा जो डोम आहे की नाही, हा एक डोम 180 डिग्रीचा असतो. म्हणजे हा खालचा पण 180 डिग्रीचा आहे, हा पुढचा पण 180 डिग्रीचा आहे, त्याच्या पुढचा पण 180 डिग्रीचा. असे प्रत्येक डोम एक 180 डिग्रीचे असतात. आणि जर हाफ डोम मधला हाफ 180चा हाफ म्हणजे इथून येईल ना, असं म्हणजे एवढा पार्ट, हा किती डिग्रीचा येईल? 90 डिग्री. 90 डिग्रीचा. हा एवढा पार्ट 90 डिग्री, दोघं मिळून 180, पुन्हा 90, पुन्हा 90, मग मिळून 360, असं 90 वाटतं ते. समजलं का? हो सर, समजलं. हा, आता या केस मध्ये परत काढावं लागला. या केस मध्ये काय होते की हे तुमची बेसिक लाईन होती आणि हे तुमची नॉर्मल वेव्ह असली पाहिजे होती अशी. म्हणजे नॉर्मल वेव्ह अशी असते, हे एक्स्ट्रीम, हे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, हे 0 म्हणजे मीन, हे निगेटिव्ह एक्स्ट्रीम, आणि नॉर्मल वेव्ह अशी असली पाहिजे होती, जी की अशी असायला पाहिजे होती. ही नॉर्मल वेव्ह आहे. पण हा म्हणतो की माझं स्टार्टिंग पॉइंट मीनच आहे आणि मी निगेटिव्ह कडे पहिल्यांदा जाणार. म्हणजे हे जे स्ट्रक्चर होतं सुरुवातीचं, हे सोडून द्यावं लागेल आपल्याला, कारण हा पॉझिटिव्ह कडे पहिल्यांदा जातो, म्हणजे कॅन्सल. मग तो ऍक्च्युअली वेव्ह कुठून स्टार्ट करतो? इथून, निगेटिव्ह एक्स्ट्रीम कडून. हा, म्हणजे निगेटिव्ह कडे, असं पहिल्यांदा निगेटिव्ह कडे जातो, मीन कडे. म्हणजे याचा अर्थ तुमच्या वेव्ह मध्ये हा एवढा पोर्शन येणार नाही. समजलं का? वेव्ह स्टार्टच कुठून होईल? डायरेक्ट इथून, निगेटिव्ह कडे पहिल्यांदा जाण्यासाठी. आला का लक्षात? हो हो सर. आणि याच्यात गॅप कितीचा पडला? 180. हा, आलं लक्षात आता? म्हणून तो 180 म्हणतो मी. ओके, किंवा पाय 180 म्हणजे पाय रेडियन. आता काही प्रश्न कुणाला? का 180 का पाय? नाही सर. हा, माझा आवाज जरा कमी होईल, खूप खूप दुखतोय माझं, सकाळचे लेक्चर सुरू आहेत. सो, आणि हा टॉपिक असा आहे की याला इतकं डोकं खावं लागतं की बस भयानक.
जर मी नाही समजवलं तर तुम्हाला काही समजणार नाही, तुम्ही रट्टा मारून घेणार फेज अँगल. आणि त्या वेव्ह शिकणं गरजेचं आहे बाळांनो. कारण तुम्हाला जर सांगतो मी हे काय दिलंय खाली सगळं वेव्हच आहे. जर मी तुम्हाला नाही शिकवलं हे, तुम्हाला असं वाटेल कदाचित की सर जास्त असं घुसतंय मध्ये, पण तसं गरजेचं आहे. जर मी तुम्हाला नाही शिकवलं ते आता, तर ही तुम्हाला खालचं काही समजणार नाही. व्हॅल्यूलेस आहे, रट्टा मारा मग. त्यामुळे तो मूर्खपणा करायचं नाही. सो असं हे वाढत जातं. आता जर त्यांनी तुम्हाला असं सांगितलं की मी 90 डिग्री पासून चालू करतोय समजा, म्हणजे एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून माझी वेव्ह स्टार्ट झाली, तर फेज अँगल किती येणार? तर आता कशी नॉर्मल वेव्ह तुमची कशी असते, नॉर्मल वेव्ह वरून मेजर करायचं सगळं. आपली नॉर्मल वेव्ह अशी पाहिजे. हे आपले सेंटर पॉइंट, हे रेफरन्स पॉइंट, याला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, निगेटिव्ह एक्स्ट्रीम, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, निगेटिव्ह एक्स्ट्रीम आणि 0. ओके, म्हणजे मेन आपली नॉर्मल अशी 0 पासून स्टार्ट होऊन मस्त अशी जाते. हे नॉर्मल वेव्ह आहे आपली, एकदम ओके. आता याचं म्हणणं काय आहे की मी 90 डिग्री पासून वेव्ह चालू झाली पाहिजे, ते पण पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून. म्हणजे वेव्ह कुठून स्टार्ट झाली पाहिजे? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासूनच स्टार्ट झाली पाहिजे. मग मला सांगा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पहिलं कुठं लागतं? इथं. हे पहिलं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आहे ना, तसं इथं पण आहे, इथं पण आहे, पण ते आपण नंतरचं नाही पाहणार, आपण पहिलं घेणार. सो तुम्हाला एवढी वेव्ह सोडून द्यावी लागेल की नाही? हो. इथं ड्रॉप झाली ना वेव्ह, तर इथून स्टार्ट झाली पाहिजे. प्रत्येकाला समजते ना हे ड्रॉप कसं करतोय मी? एवढी वेव्ह ड्रॉप होणार, मग हा किती डिग्रीचा अँगल पडला? 90 डिग्री. मग फेज अँगल कितीचा असेल? 90 डिग्रीचा. हा. आता समजा मी म्हटलो की मला सेकंड ऑसिलेशन साठी फेज अँगल किती येणार, तर हे फर्स्ट ऑसिलेशन इथून स्टार्ट झालं होतं. आता हे पूर्ण ऑसिलेशन कंप्लीट व्हायला किती लागलं? पूर्ण ऑसिलेशन कंप्लीट व्हायला किती लागलं? हे पूर्ण इथून इथपर्यंत कंप्लीट होईल पाहिजे. झालं पूर्ण कंप्लीट, इथपर्यंत पूर्ण कंप्लीट झालं पाहिजे. आलं लक्षात? पूर्ण. आणि मग इथून सेकंड ऑसिलेशन स्टार्ट होईल. मग कोणी तुम्हाला सेकंड ऑसिलेशनचं विचारलं तर इथून इथपर्यंत किती डिग्री येणार? तर नीट पहा, हे इथून इथपर्यंत हे 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 180, हे 180 किती झालं? इथं 360 बरोबर, आणि या 360च्या पुढे 90 बरोबर ना. म्हणजे किती झाले? 360 प्लस 90, हाऊ मच? 450. समजलं? समजलं सर. म्हणजे इथं थिटा काय येणार? जर सेकंड ऑसिलेशनचा थिटा काय? 450. तसं थर्डचा काढायचा, थर्डचा इथं कम्प्लीट होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा 360 टाका, मग ते पुन्हा 360 म्हणजे आपल्याला कोणत्याही ऑसिलेशनचा थिटा काढता येतो. कितव्या ऑसिलेशनचा पाहिजे फक्त बोला तुम्ही. कितव्या ऑसिलेशनला? फर्स्ट ऑसिलेशनला फेज अँगल पाहिजे का? सेकंड ऑसिलेशनला फेज अँगल पाहिजे का? थर्ड ऑसिलेशनला फेज अँगल पाहिजे? फक्त तुम्हाला डायग्राम समजली पाहिजे. ही डायग्राम समजली का तुम्हाला? तर सगळं समजेल. ओके. हो. आणि लास्ट केस होते ती म्हणजे जर का मी निगेटिव्ह एक्स्ट्रीम पासून स्टार्ट करायचंय मला. कोणापासून? निगेटिव्ह एक्स्ट्रीम पासून. म्हणजे कसं पहा, कुठून स्टार्ट करायचंय? निगेटिव्ह स्टार्ट फ्रॉम निगेटिव्ह एक्स्ट्रीम. निगेटिव्ह एक्स्ट्रीम. ओके, मग आता कसं होईल पहा, नीट लक्ष द्या, काही गडबड करू नका. हे तुमची अशी वेव्ह, त्याला एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह, एक्स्ट्रीम निगेटिव्ह, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, हा निगेटिव्ह एक्स्ट्रीम, हा 0. तुमची नॉर्मल वेव्ह अशी असली पाहिजे. हे नॉर्मल वेव्ह आहे तुमची एकदम, बेसिक स्टँडर्ड वेव्ह आहे आपली. ओके. आता याच्यामध्ये या हुशारचं म्हणणं आहे की मला निगेटिव्ह एक्स्ट्रीम पासून स्टार्ट करायचं. पहिला निगेटिव्ह एक्स्ट्रीम कुठं लागतो?
हा पहिल्यांदा निगेटिव्ह आलाय, बरोबर ना? या पूर्ण प्रवासामध्ये इथून पहा, हा पॉझिटिव्ह कडे गेला, पॉझिटिव्ह कडून 0 कडे आला, 0 पासून पहिल्यांदा तो निगेटिव्हला आला इथं. म्हणजे आपली वेव्ह कुठून स्टार्ट होणार? इथून, बरोबर की नाही? हो. आणि एवढं करण्यासाठी आपली वेव्ह इथून स्टार्ट होणार आहे. वेव्ह इथनं स्टार्ट व्हायला पाहिजे, ते मान्य आहे आपल्याला, इथून स्टार्ट होईल, पण त्याच्यासाठी किती डिग्री त्याला फेकून द्यावं लागेल? कामाचं नाही आपल्या, एवढं डिग्री कामाचं नाही ना आपलं एवढं. मग हे किती डिग्री? एवढे किती डिग्री आहेत? एवढे डिग्री आहेत? 360. नाही रे, 270. 270 ना. हे पूर्ण एक सायकल, हे पूर्ण वरचं सायकल किती डिग्रीचं? एवढं एक 180, आणि एक डोम 180. 180चा, हम्म. एक डोम 180चा, आणि हे अर्ध, बरोबर की नाही? अर्धच आहे ना इकडचं, म्हणजे हे हा. कितीचं? हो. 90. 90. 270. किती? 270. 270 डिग्री पासून स्टार्ट झाले, म्हणजे तुमचा थिटा इथं काय पाहिजे? 270. 270. आलं लक्षात? हो. हो. आणि याला रेडियन मध्ये कसं लिहितात? 3π/2 रेडियन. पाठ करून ठेवा ते, 270 म्हणजे 3π/2 रेडियन असतं. जमेल? हो. हो सर. एवढं सगळं हे टॉपिक होता. हे सगळ्या केसेस दिल्या बाप, केस नंबर 1, केस नंबर 2, केस नंबर 3, केस नंबर 4. खूप इम्पॉर्टंट टॉपिक होता हा. याच्यावर आता मी जे पुढे तुम्हाला न्यूमेरिकल शिकवेल, काय शिकवेल न्यूमेरिकल मध्ये, तेव्हा सर्वात जास्त व्हेरिएशन या स्पेशल केसवर होतं. हे स्पेशल केस काय करते? कॉम्पिटिव्ह एक्झाम इथं नॉलेज चेक करते तुमचं, ते या स्पेशल केसचे कॉम्बिनेशन बनवते आणि तुम्हाला क्वेश्चन टाकते. मग तुम्ही म्हणतात कधी 0 डिग्री घेतात, कधी 270 डिग्री घेतात, कधी 90 डिग्री घेतात, कधी 360 डिग्री घेतात, तर घेतात नेमकं काय आहे? फेज अँगल म्हणजे नेमका काय प्रॉब्लेम आहे? किती किती पाठ करणार तुम्ही? फर्स्ट सायकलला पाठ करणार का सेकंड सायकलला पाठ करणार का थर्ड सायकलला पाठ करणार? तुम्ही मीन पासून पाठ करणार का एक्स्ट्रीम पासून पाठ करणार? कुठं कुठं पाठ करणार तुम्ही? म्हणून त्याचं फंडामेंटल शिकून घ्या. आता मी फंडामेंटल तुम्हाला तासभरात शिकवलं, म्हणजे आता प्रश्नच नाही कोणत्याही सायकलचा, आणि कुठूनही कसंही विचारा, आपली आपली डायग्राम काढायची बेसिक, आपला विचार करायचा आणि फेज अँगल सांगून द्यायचा, प्रश्न संपला. किती बाय? हो. म्हणजे याचे काहीही कॉम्प्लिकेशन्स क्रिएट झाले तरी आपल्याला आले पाहिजे. हे खूप क्रिटिकल टॉपिक आहे हा, याला लय विचित्र डोकं लागते याला शिकवायला. क्रिटिकल टॉपिक आहे, म्हणून जरा वेळ घेतला खूप. आजचं लेक्चर रिपीट करा आणि नोट्स काढा. मी हे सांगतोय तुम्हाला, लाईफ नाही त्याच्या पुढे पण कोणी सांगणार नाही, कारण तुम्हाला हे ऍक्च्युली काढायचं कसं, म्हणजे पाठच करायचं. एक टॉपिक होता आम्हाला ते इंजिनिअरिंगला पण नसतंय, कसं आलं ते सांगायचं, पण ते एक टीचर होते, त्यांचे लेक्चर पाहिजे, त्यांनी ते काढून दाखवलं प्रत्येक गोष्ट. म्हणून तुम्हाला मी म्हणतोय की हे फक्त इंग्लिशला पण नाही, तर आवाज नाही येते. मारून घ्यायचं आहे. याचं एक्सप्लेनेशन मला, मी त्या आयटीच्या खडगपूरच्या सरांकडून शिकलो, मी ते तुम्हाला शिकवलं. समजलं? हो. त्यामुळे म्हातारे लोक कधी कधी खूप जास्त हुशार असतात, त्यांच्याकडून घेऊन टाकायचं आणि ते फंडामेंटल शिकून घ्यायचं, म्हणजे प्रश्नच राहत नाही. पाठ नका करू, पाठ होणार नाही. आजचं लेक्चर आता आपण येऊ. ओके, बस झालं. आता हे न्यूमेरिकल एकदा तुम्ही पाहून घ्या, आणि मग हे उद्या मी हे डायग्राम शिकवणार आहे तुम्हाला, खूप इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत यार, त्यामुळे आजचं लेक्चर पाहूनच या तुम्ही, मस्ट आहे. ओके, त्याशिवाय जमणार नाही. एक डेरिवेशन आहे फक्त याच्यामध्ये मोठं, एक डेरिवेशन झालं आणि त्याच्यानंतर मग हे
जे सिम्पल पेंडुलमचे आणि सेकंड पेंडुलमचे जे एक्झाम्पल आहे ते संपले की आपला सिलेबस जवळपास त्याच्यामध्ये फिनिश. 2-3च डेरिव्हेशन आहे याच्यामध्ये आणि बाकी सगळे न्यूमेरिकल्स आहेत. थांबू आपण.